नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन कटे रेसिपी चॅनलमध्ये स्वागत। तर आज आपण लाईट मिक्सरचा वापर न करता आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आमरस काळा पडू नये म्हणून खास अशा टिप्स देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, इथं मी घेतलेला आहे हापूस आंबे। 3 आंबे घेतलेले आहेत, ते थंडगार पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी इथं ठेवलेले आहे। त्यामुळे आपला आमरस जो आहे छान घट्टसर तयार होतो आणि कलरसुद्धा छान प्रकारे येतो। तर बघा, इथं जे आंबे घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढण्यासाठी अशा पद्धतीने मी 2-3 कट मारून घेते, जेणेकरून वरची साल इझिली निघून जाईल। तर बघू शकता, अशा पद्धतीने 2-3 कट मारून घ्यायचे आणि वरची साल काढून घ्यायची ह्या पद्धतीने। तर ह्याच पद्धतीने सगळ्या आंब्याची साल काढून घेते। आता आपण लाईट मिक्सरचा वापर न करता इथं पुरणाची चाळण घेणार आहे। तर प्रत्येक घरात ही चाळण अवेलेबल असते। तर त्या चाळणमध्ये अशा पद्धतीनं हे आंबा घासून घ्यायचा। अगदी 2 मिनिटातच आपला हा रस तयार होतो। ह्या 2-3 आंब्याचा अगदी 2 मिनिटात मी रस तयार करून घेतलेला आहे। रस बघू शकता किती मस्त झालेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आमरस काळा पडू नये त्यासाठी आपण जेव्हा साखर टाकतो ना, जेव्हा आपण ताटं वाढायला घेतो तेव्हाच यामध्ये साखर टाकायची। पिठी साखर टाकलेली आहे। साखर जर आधी टाकून ठेवलं तर आमरस आपला काळा पडतो। तर ही खास टिप्स वापरा। अजून आमरस चांगल्या पद्धतीने बराच वेळ आपल्याला ठेवायचा असेल तर त्यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाकून ठेवायचं किंवा थंडगार फ्रीजमधलं पाणी टाकायचं। तर अशा 2-3 टिप्स वापरा आणि ह्या पद्धतीने एकदा आमरस करून बघा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।